मंडळी रामराम. आपला आजचा विषय आहे तो म्हणजे भेंडी लागवड. तर आज आपण या व्हिडिओमध्ये भेंडी पिकाबद्दल सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर माहिती घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे योग्य वाणाची निवड कशी करायची, वाण निवडते वेळेस नेमक्या कोणत्या गोष्टी ध्यानात घ्यायला पाहिजेत, त्यानंतर सध्या मार्केटमध्ये असलेले मुख्य वाण नेमके कोणते आहेत ते पण मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगणार आहे. सोबतच लागवडीपूर्वीची जी जमिनीची जी प्रक्रिया करायची आपल्याला ती कशी करायची, त्यानंतर बेड असेल तर बेड प्रिपरेशन करणं किंवा दोन झाडामधलं अंतर किती ठेवायचं, दोन बेडमधलं अंतर किती ठेवायचं आहे, त्यानंतर ड्रीपचे नियोजन जे आहे ते पण मी सांगणार आहे. सोबतच पाण्याचं नियोजन, नंतर रोगराईचं नियोजन, किडाचं नियंत्रण, त्यानंतर खताचं जे व्यवस्थापन आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेमके कोणते खतं द्यायचे आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी असे कोणते जे मुख्य खतं येतात त्या खताचा आपण वारंवार जर वापर केला तर उत्पन्न जास्त भेटतं, तर ते पण सांगणार आहे. आणि सोबतच जे समस्या येतात शेतकऱ्यांना की उत्पन्न कमी निघणं किंवा भेंडीची फक्त वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते पण अपेक्षित उत्पन्न भेटत नाही, किंवा भेंडी येते पण ती वेडी वाकडीत तयार होते, म्हणजे पूर्ण अशी जी कवळी भेंडी आणि गडद हिरवा कलर पाहिजे तो भेटत नाहीये, किंवा भेंडी अर्ध्यातूनच वागते अशी वळते, तर ते न झालं पाहिजे. तर ह्या जे वेगवेगळ्या समस्या आहेत आणि सोबतच जे तण नियंत्रणाची एक समस्या येते शेतकऱ्यांना, तर तण नियंत्रण कसं करायचं रासायनिक आणि आपल्या जे घरगुती पद्धतीनं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या जे गोष्टी आहेत भेंडी पिकामधल्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे व्यवस्थापन आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. मुद्दा क्रमांक 1 हा आहे की भेंडी पिकाचीच का निवड करावी. खूप वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आहे पण भेंडी पिकाचीच लागवड का करावी, त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे माझं इंडिव्हिज्युअल मत असं आहे की अशीच पिकं भाजीपाल्यामध्ये लागवड करायला पाहिजे की ज्याचा तोडा जो आहे तो असे म्हणजे कंटिन्युअसली तोडे होत राहिले पाहिजे. कारण की सध्या जे भाजीपाल्याचं मार्केट असतं रेट कधी वाढतात अचानक आणि कधी पडतात. तर आपल्याला अशी पिकं जे आहेत उदाहरणामध्ये सांगायचं झालं पत्तागोबी आहे, फुलगोबी आहे, जे किंवा टरबूज खरबूज आहे की हे एकाच टायमामध्ये येतात आणि त्या टायमाला जर भाव भेटला तर खूप चांगले पैसे देऊन जातात आणि जर भाव नाही भेटला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होऊन जातं. तर हे टाळण्यासाठी ते पिकं ठेवा तुम्ही, पण मुख्यतः त्याच्यासोबत असं एखादी पीक असू द्या की ज्याचे जे तोडे आहेत हे कंटिन्युअसली होत राहिले पाहिजे. टोमॅटो आहे, मिरची आहे, भेंडी आहे, हे जी पिकं आहेत 8-8 दिवसाला किंवा 3-3 दिवसाला असे जे तोडे होत राहतात, म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर भाव नाही भेटला तर मध्ये भेटेल, मध्ये नाही तर शेवटच्या टप्प्यामध्ये, पण भाव जो आहे तो कधी ना कधी भेटतो आणि चांगले पैसे जे आहे ते रिकव्हर होतात त्याच्यामधनं. तर या उद्देशानं भेंडी हे पीक सिलेक्ट करायला काही अडचण नाही भाजीपाल्या पिकामध्ये. तर मंडळी नंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे पूर्व मशागत आणि लागवडीची योग्य पद्धत. तर पूर्व मशागत जे आहे ते मुख्यत्वे 3 पद्धतीने केली जाते. एक म्हणजे नांगरटी केली जाते, त्यानंतर रोटावेटर मारलं जातं आणि त्यानंतर जी आहे तर लागवड जी आहे ती केली जाते. तर लागवडीमध्ये जी आहे ते मुख्यतः 2 प्रकारे लागवड केली जाते. एक म्हणजे काही शेतकरी जे आहेत हे बेडवर लागवड केली जाते आणि दुसरं जे आहे ते आपलं रेग्युलर जमिनीवर लागवड केली जाते. तर उदाहरणामध्ये जसे की पावसाळा आहे आणि ज्या एरियामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं किंवा पाणी साचण्याची जी समस्या येते अशा ठिकाणी बेड प्रिपरेशन करणं नेहमी फायद्याचं ठरलेले आहे. आणि दुसरी जी पद्धत आहे जिथं पाण्याची एवढी समस्या नाही किंवा पाणी साचत नाही जमिनीमध्ये अशा ठिकाणी आपण रेग्युलर जमिनीवर लागवड करू शकतो. तर जी बेड प्रिपरेशन वाली जी पद्धत आहे त्याच्यामध्ये जे आहे ते बेड मारले जातात, 4.5 फुटाचा अंतर ठेवला जातो 2 बेड मधला आणि बेड मारून घेतले जातात. आणि तुम्हाला जर बेड मारायचं नसेल तर 4 फुटाचंच अंतर ठेवा तुम्ही. तर बेड मारून घेतले जातात आणि बेडवर जे आहे ती ड्रीपची लाईन टाकली जाते आणि बेसल डोस टाकला जातो आणि त्याच्यावर मल्चिंग आथरली जाते आणि त्यानंतर त्याला होल जे पाडून एका एका वितीच्या अंतराने किंवा 1 फूट 1.25 फुटाच्या अंतराने जे आहे ते 2 झाडामधला जो अंतर आहे हा एका वितीचा असतो आणि 1-1 फुटाच्या अंतरानं किंवा 1.25 फुटाच्या अंतराने जी आहे ती भेंडी लागवड केली जाते. आणि एका बेडवर जी आहे ते 2 लाईन लागवड केल्या जातात. ही झाली बेडवरची पद्धत. आणि त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे जी आपण लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये आपण सपाट जमिनीवर लागवड केलेली आहे. नांगरणी केली, रोटावेटर केलं आणि त्यानंतर ड्रीपची लाईन टाकून दिली, बेसल डोस टाकला, बेसल डोसमध्ये DAP, पोटॅश, युरिया टाकला, मायक्रोन्यूट्रिएंट टाकलं आणि काही दिवसाच्या नंतर जे आहे ते आपण ह्युमिक ऍसिड पण दिलं होतं लागवड झाल्याच्या नंतर. 2 लाईनीमध्ये जे आहे ते 4 फुटाचा अंतर ठेवला आणि 2 झाडामध्ये जे आहे ड्रीपची जी लाईन टाकलेली आहे आपली मधली, तर एका वितीच्या अंतरानं 2 झाडामधला जो आडवा अंतर जो आहे तो एका वितीचा आहे आणि उभा जो अंतर आहे तो एका फुटाच्या अंतरानं जी आहे ती आपण भेंडीची जी आहे ती लागवड करून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये जे आहे ते आपण अगोदर खत वगैरे दिला, त्यानंतर ड्रिपनं पाणी सोडलं आणि पाणी सोडल्याच्या नंतर ज्यावेळेस जमीन व्यवस्थितपणे भिजली किंवा ज्या बेडच्या मेथडमध्ये सुद्धा ज्यावेळेस बेड पूर्णपणे ज्यावेळेस पाण्याने व्यवस्थित भिजतो त्यानंतर मार्केटमधून बियाणं आणून
आपण तिथं लागवड केलेली आहे आणि एका ठिकाणी एकच बी लावलेलं आहे. आणि जर्मिनेशन चांगलं व्हावं किंवा छोट्या अवस्थेमध्ये मर झाली नाही पाहिजे या उद्देशाने आपण रोको किंवा आलाइट जे बुरशीनाशक आहेत हे देऊ शकतो आपण, किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड आहे किंवा मेटॅलॅक्झिल प्लस मॅन्कोजेबचे जे बुरशीनाशक आहे ते द्या तुम्ही, जेणेकरून मर जी आहे ती छोट्या अवस्थेमध्ये ही होणार नाही आणि उगवण क्षमता जी ती चांगली होईल. आणि सोबतच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पोषक तत्व उचलण्यासाठी पांढऱ्या मुळाची खूप आवश्यकता असते. तर पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी तुम्ही ह्युमिक ऍसिड किंवा मायक्रोरायझा जो बायो फर्टिलायझर येतं तर त्याचा वापर करा, जेणेकरून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुमचं रोप जे आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने आणि मजबूत झाड जे आहे ते तयार होईल. त्यानंतर शेतकऱ्याचा प्रश्न असतो की सध्या मार्केटमध्ये खूप सारे वाण आहेत, पण त्याच्यामध्ये कोणत्या वाणाची निवड करावी. तर आता मी सध्या जे उभा आहे प्लॉटमध्ये तो आहे महिको कंपनीचा रीताचा प्लॉट. रीता नावाचं वाण आताच त्यांनी 1-1.5-2 वर्षामध्ये दिलेलं आहे आणि वाण जे आहे ते एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं वाण आहे. उत्पन्नाला पण चांगलं आहे, फळाची क्वालिटी पण चांगली आहे, म्हणजे एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं वाण आहे. आणि बरेच शेतकरी राधिका जो वाण आहे अडोंडा कंपनीचं त्याची पण खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तर माझ्याकडून तर हे 2 वाण येतात ज्यांची लागवड करून तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकता. आणि शेतकऱ्यांनी जे आहे ते लागवड करता वेळेस नेमक्या काय गोष्टी ध्यानात, म्हणजे व्हरायटी निवडता वेळेस नेमक्या काय गोष्टी ध्यानात घ्यायला पाहिजेत. तर त्याच्यामध्ये भेंडी जी आहे ती फुटवे करत वाढली पाहिजे एक, कारण की फुटवे जेवढे जास्त असतील तेवढे भेंड्या जास्त निघतात. उदाहरण सांगायचं म्हणजे आता हे भेंडी आहे तर याला खालून फुटवे आहेत, म्हणजे एका झाडाला 2 झाडं जर आले तर तिथं आता एक जसं की शेंड्याला जी आहे ती 2-3 भेंड्या लागतात आणि ते जर फुटवे आले तर एका झाडाला 5-5, 7-7, 8-8 भेंड्या लागतात. त्याच्यामुळं फुटवे करत वाढणारं वाण पाहिजे. दुसरी गोष्ट, जी भेंडी आहे ही लवकर आली पाहिजे, म्हणजे 40 ते 45 दिवसामध्ये पहिला तोडा सुरुवात झाला पाहिजे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तोडायला आलीच पाहिजे भेंडी. आणि बऱ्याच वेळेस काय होतं भेंडीमध्ये तुम्हाला दाखवतो, जसे की ही भेंडी आहे की ज्यावेळेस आपण शक्यतो तिसऱ्या दिवशी भेंडीची तोडणी केली जाते. जर 4थ्या किंवा 5व्या दिवशी चुकून राहिलं, म्हणजे आता उदाहरणामध्ये खाली भेंडी आली झाडाच्या आणि जर चुकून जर राहिली तर बऱ्याच वाणामध्ये काय होतं की हे जे मधलं जे आता ही भेंडी चांगली आहे त्याच्यामुळे ही दिसत नाहीये, पण याच्यामध्ये जे आहे ते असा म्हणजे दाना जो आहे बी आहे जे असं बाहेर यायला दिसतं, त्याच्यामुळं निबरट भेंडी वाटते. त्याच्यामुळं असेच वाणे निवडा की जे कवळे असले पाहिजेत आणि चुकून जर 1-2 दिवस जरी राहिली भेंडी तरी निबरली नाही पाहिजे आणि कवळी असली पाहिजे, एकदम चांगल्या पद्धतीनं असं आले पाहिजे. आणि नंतर तोडायला बऱ्याच वेळेस अडचण येतात, तर हे जे आहे ते लगेच तुटली पाहिजे. तर ह्या गोष्टी ध्यानात ठेवून, आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे भेंडीमध्ये रोगाला खूप बळी पडते, भुरीला आणि करप्याला खूप मोठ्या प्रमाणात बळी पडते. तर त्या रोगामध्ये सहनशीलता ज्या वाणामध्ये आहे अशाच वाणाची निवड करा. आणि माझ्या मते हे जे 2 मी वाण सांगितलेत रीता आणि राधिका हे एकदम बेस्ट वाण आहेत. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे एकरी बियाणे किती वापरायचं. तर शेतकरी बंधूंनो, जर आपण बेडवर लागवड करत असाल तर 1.5 किलोच्या रेंजमध्ये बियाणं लागतं. 4.5 फुटाचा जर अंतर असेल तुमचा बेडचा आणि एका वित्तीच्या अंतराने तुम्ही जर लागवड केली असेल तर 1.5च्या जवळपास, म्हणजे 1.5 किलोच्या जवळपास आपल्याला भेंडी लागते. आणि तेच जर तुम्ही जर अशा जमिनीवर लावत असाल 4 फुटाच्या अंतराने तर तुम्हाला जवळपास 2 किलोच्या जवळपास, म्हणजे 2 किलो किंवा 2.25 किलो आणि जास्तीत जास्त 2.5 किलो जी आहे ती एका एकरमध्ये लागवड केली पाहिजे, जेणेकरून ती दाटणार नाही, फुटवे चांगली करेल आणि उत्पन्न जे आहे ते चांगलं देईल. आणि त्याच्यासोबत आणखीन एक मुद्दा सांगायचा राहून गेला, ते म्हणजे आपण आता इथं तुम्ही बघत असाल की आपण जे आहे ते अंतर जे आहे हे थोडंसं जास्त घेतलेलं आहे. त्याचा विषय असा आहे की ज्यावेळेस पावसाळा आणि उन्हाळा असतो त्यावेळेस जास्त अंतर जे आहे ते जास्त असायला पाहिजे 2 झाडामधलं, आणि ते ज्यावेळेस हिवाळा असतो त्यावेळेस जे अंतर आहे ते कमी असायला पाहिजे. त्याचं कारण पण सांगतो तुम्हाला की लागवड केल्याच्या नंतर 45 ते 50 दिवसानंतर भेंडी तोडायला येते आणि फुटवे वगैरे चांगले व्हायला सुरुवात होतात. तर त्यावेळेस जे आहे ते भेंडी जी आहे ती दाटत नाही, फुटवे चांगले करतात आणि उत्पन्न जे आहे ते चांगलं निघतं अशा भेंडीमध्ये. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये लागवड करत असाल तर अंतर जे आहे ते जास्त ठेवा, आणि जर हिवाळ्यामध्ये जर लागवड करत असाल तर अंतर जे आहे ते कमी ठेवा. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन. जोपर्यंत आपल्याला अन्न पुरवठा आपण व्यवस्थित पद्धतीने करणार नाही भेंडीला, तोपर्यंत अपेक्षित उत्पन्न भेटणार नाही. त्याच्यामुळे खत व्यवस्थापन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर खत व्यवस्थापनामध्ये आपण जे केलेले आहे त्याच्यामध्ये DAP, पोटॅश आणि युरिया बेसल डोस मध्ये टाकून दिलेला आहे. पण काही शेतकरी जे आहेत DAP, पोटॅश, युरिया ऐवजी 20-20-20 हा खत देतात आणि सोबत पोटॅश देतात हे बेसल डोसला, आणि 20 ते 25 दिवसाच्या नंतर जे आहे ते युरिया पण टाकण्याची जे प्रक्रिया आहे बरेच शेतकरी करतात. तर दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही करू शकता, दोन्हीचे पण रिझल्ट चांगले येतात.
आणि त्यानंतरची जी आहे आपण जे करतो आता गेल्या वर्षी पण आणि या वर्षी पण केलेलं आहे, आणि मोठ्या प्रमाणात जे शेतकरी आहेत हे वॉटर सोल्युबलचा जो वापर आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता करणं चालू केले आहेत. आणि जे ड्रिपचे जे शेतकरी येतात त्यांनी माझ्या मते तर वॉटर सोल्युबलचाच वापर करायला पाहिजे, त्याचे रिझल्ट जे आहे ते चांगले येतात. तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण 19 वॉटर सोल्युबल देतो आणि त्याचे जे आहे वाढीसाठी खूप चांगले फायदे येतात. त्यानंतरचा मुद्दा येतो फुटवे साठी आपण काय द्यायला पाहिजे, तर 1261 जे आहे ते आपण ते देतो. आणि त्याच्यानंतरच्या स्टेजमध्ये जे आहे ते 13-045 हे खत देतो. आणि शेवटला ज्यावेळेस भेंडी तोडायला सुरुवात होते तर त्यावेळेस आपण 0050 हे जे खत आहेत वॉटर सोल्युबल याचा रोटेशन कंटिन्युअसली आपण चालू ठेवतो आणि त्या पद्धतीने भेंडीचे जे उत्पन्न आहे चांगल्या पद्धतीने घेतो आपण. तर त्याच्यामध्ये जे आहे तर आणखीन एक सांगायचं राहिलं ते म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन. बऱ्याच वेळेस काय होतं की भेंडीला फुल येतं पण फुलांचं रूपांतरण भेंडीमध्ये होत नाही, किंवा फुल गळाची समस्या येते, किंवा भेंडी जी आहे ती वेडी वाकडी होते. तर ही समस्या यायला नाही पाहिजे, त्यासाठी आपण कॅल्शियम आणि बोरॉन जे आहे ते आपण नेहमी सोडत असतो. म्हणजे दोन ते तीन तोड्या झाल्याच्या नंतर आपण कॅल्शियम बोरॉन जे आहे ते सोडत असतो. नंतर काही शेतकऱ्याला समस्या अशी येते की भेंडी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि जे दोन कांड्यामधला जो अंतर आहे हा जास्त होतो, त्याच्यामुळे भेंडी कमी लागते आणि उत्पन्न कमी येतं. मग याच्यावर सोल्युशन म्हणून आपले जे ग्रोथ रिटार्डंट आहेत मार्केटमध्ये, लिओसिन आहे किंवा कल्टार जे येतं प्लॅक्टोब्युटाझॉल म्हणून, किंवा टाबोली वगैरे आहेत, हे जे टॉनिक आहेत ग्रोथ रिटार्डंट याचा जर आपण वापर केला तर ह्या जे दोन कांड्या येतात याचा जो अंतर आहे हे कमी होईल आणि जास्त अंतरावर भेंडी जी आहे जी लागती ती कमी अंतरावर लागेल. त्याच्यामुळे होईल असं की भेंडी वाढणार नाही, भेंडी कमी हाईटमध्ये असेल आणि उत्पन्न जे आहे ते भेंडीचे जास्त निघेल. भेंडीचे जे दोन कांडे आहेत हे जवळजवळ पडतील, त्याच्यामुळे भेंडी जास्त प्रमाणात लागेल आणि उत्पन्न जे आहे ते जास्त येईल आपल्याला. तर हे आपण करू शकतो. नंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. तर खूप सोपं आहे पाणी व्यवस्थापनामध्ये. भेंडी असो किंवा कोणतेही पीक असो, मुख्यत्वे एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा पाणी व्यवस्थापन करते वेळेस, ती म्हणजे वापसा कंडिशन. माती जिथं आपलं पीक आहे तिथली माती घ्या आणि असं माती मुठ्ठीमध्ये घट्ट पकडा आणि त्याचा जर ढेकूळ होत असेल तर पाणी द्यायला थांबा. जर माती अशी मोकळी जर झाली तर ती म्हणजे वापसा कंडिशन मध्ये आहे. तर वापसा कंडिशन जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा तुम्ही पाणी देऊ शकता. जे भेंडी असो किंवा कोणतेही पीक असो, भेंडीमध्ये सुद्धा आपल्याला तेच करायचंय. वापसा कंडिशन जेव्हा होईल त्यावेळेस आपल्याला भेंडीला पाणी द्यायचंय. आणि याच्यामध्ये आणखीन एक काळजी घेण्यासारखी गोष्टी आहे पाणी व्यवस्थापनामध्ये, की ज्यावेळेस पीक जे छोट्या अवस्थेमध्ये असतं भेंडीचं पीक त्यावेळेस पाणी कमी प्रमाणामध्ये द्यायचं असतं. कारण की बऱ्याच वेळेस काय होतं, पाणी ज्यावेळेस जास्त होतं त्यावेळेस पाणी साचतं किंवा मूळकुची जी समस्या आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येते. त्याच्यामुळं पाणी व्यवस्थापन छोट्या अवस्थेमध्ये असल्या वेळेस काळजीपूर्वक करा. जास्त पाणी साचलं नाही पाहिजे किंवा जमा झालं नाही पाहिजे याची नेहमीच काळजी असू द्या. नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आंतरमशागत. आंतरमशागतीमध्ये मुख्यत्वे दोन गोष्टी केल्या जातात, एक म्हणजे माती चढवणे आणि दुसरी म्हणजे तणाचं नियंत्रण करणे. तर यासाठी आपण काय करतो, एक तर जे वखरणी केली जाते मधामध्ये तर अंतर असेल तर, आणि माती जी आहे ते आपण यंत्राच्या सहाय्याने जे आहे ते बेडवर जर लागवड केली असेल तर आपण माती म्हणजे मधामधनं यंत्र फिरून आपण माती जी आहे ती चढवली जाते. तर या पद्धतीने आपण तण आणि माती लावून घेतो. किंवा काही काही शेतकरी जे आहेत ज्यात तणाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी आपण लेबरच्या मदतीने आपण निंदून घेतो किंवा तणनाशकाचा सुद्धा आपण वापर करून तण नियंत्रण करू शकतो. तर त्याच्यामध्ये जे आहे ते हिटवीड मॅक्स म्हणून जे येतं किंवा घासा म्हणून वगैरे जे तणनाशक येतं तर त्याचा आपण काळजीपूर्वक जर वापर केला तर त्याच्यानं सुद्धा तण नियंत्रण होतं भेंडीमधलं. किंवा जे आपलं जे राऊंडअप येतं ग्लायफॉसेट, तर ते भेंडी पिकावर पडणार नाही याची दक्षता घेऊन आपण, भेंडी पिकावर जर पडलं तर भेंडी करपतं किंवा झाड मरण्याचे जे चान्सेस असतात. त्याच्यामुळं जे मधा सेंटरची जागा आहे भेंडीला सोडून जी जागा आहे तर त्या ठिकाणी आपण ग्लायफॉसेट राऊंडअप मारून सुद्धा आपण तण नियंत्रण करून घेऊ शकतो. आणि आपण केलेली आहे ती जी आहे ते आपण प्रत्यक्षात केलेली आहे. राऊंडरचा वापर करून तण नियंत्रण एकदम चांगल्या पद्धतीने होतं, फक्त भेंडी पिकावर पडणार नाही हे काळजीपूर्वकच करायला पाहिजे. तर भेंडी पिकाचा नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कीट व्यवस्थापन. कीटमध्ये जे आहे ते मुख्यत्वे दोन प्रकारचे कीट येतात. एक म्हणजे आळी येते. आळी जी आहे ती भेंडी खाते खूप मोठ्या प्रमाणामध्ये, बारीक बारीक आळी असते, भेंडीमध्ये घुसते आणि ते मधली भेंडी खाते आणि भेंडी जी आहे ती डॅमेज करून जाते. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण बाजारला नेतो त्यावेळेस ती भेंडी जी आहे ती रिजेक्ट केली जाते किंवा खूप कमी प्रमाणामध्ये खरेदी केली जाते. तर ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करून जाते आळी. तर त्या आळीच्या नियंत्रणासाठी जी आहे ती आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आळी असेल किंवा कमी प्रादुर्भाव जर असेल तर इमामेक्टिन जे आहे वेगवेगळ्या कंपनीचे येतं तर ते वापरू शकता तुम्ही. 1%, 1.5% किंवा 5% वापरा शक्यतो.
इमामॅक्टिन बेन्झोएट. त्यानंतर जे आहे ते जे प्रोफेक्स सुपर आहे, प्रोफेनो प्लस सायपरमेथ्रिन, तर त्याचा वापर करा, त्याचा पण रिझल्ट चांगला येतो. त्यानंतर जास्त प्रादुर्भाव जर असेल तर तुम्ही कोरॅजिन आहे, त्यानंतर डिलिकेट आहे, स्पायनोटोरम 11% जे येतं, तर डिलिकेटचा वापर करा. किंवा त्याच कंपनीचं एक एंगेज म्हणून आलेलं आहे, डिलिकेट आणि आणखीन एक घटक आहे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये, तर त्याचा वापर करा, त्याच्यानं सुद्धा चांगलं आहे. किंवा बॅराझाईड आहे. तर हे जे कीटकनाशक आहेत, या कीटकनाशकाचा वापर करून जे आहे ते आपण याचं नियंत्रण करू शकता. नंतरचा जो दुसरा प्रादुर्भाव होतो तो म्हणजे रस शोषक किडी जी आहेत याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. तर त्याच्या नियंत्रणासाठी जे आहे ते आपण आशिटामाप्राइड, त्याच्या अगोदर रस शोषक किड्यामध्ये जे आहे ते मावा, तुडतुडा आणि थ्रिप्स आणि पांढरी माशी. तर सगळ्यात जास्त जो अटॅक आम्हाला आढळून आलेला आहे ते म्हणजे पांढरी माशीचा. तर हे जे रस शोषक किडे आहेत याच्या नियंत्रणासाठी जे आहे आपण थायमिथॉक्झानचा वापर करतोय, आशिटामाप्राइड आहे, इमिडाक्लोप्रिड आहे, किंवा बायफेन्थ्रिन, डायफेन्थ्रिन, हे जे कीटकनाशक आहेत याचा वापर करून आपण रस शोषक किडीचा जो प्रादुर्भाव हे थांबवतोय. आणि तुम्ही पण याचा वापर करून 100% याच्यापासून नियंत्रण आपल्याला भेटू शकतं. आणि अलीकडच्या काळामध्ये एक रोग जो आहे तो व्हायरस जनित जे रोग आहे हे खूप मोठ्या प्रमाणात येतो, तो म्हणजे पिवळा मोझॅक व्हायरस जो आहे तो भेंडीवर पण यायला लागलेला आहे. तर ह्या रोगाचं जे मुख्य कारण असतं ती म्हणजे पांढरी माशी. ज्या शेतामध्ये पांढऱ्या माशीचं आपण जर नियंत्रण करू शकलो नाही तर अशा ठिकाणी पांढरी माशीमुळे जे आहे तो व्हायरस जो आहे तो पसरतो आणि खूप कमी कालावधीमध्ये तुमचा पूर्ण प्लॉट जो आहे तो खराब होऊन जातो. त्याच्यामुळं येलो वेन मोझॅक व्हायरस जो आहे तो पिवळा मोझॅक व्हायरस म्हणतो आपण त्याला, ते जर यायचं नसेल तुमच्या शेतामध्ये तर पांढरी माशीचं नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरचा जो मुद्दा येतो तो म्हणजे रोगांचं नियंत्रण. याच्यामध्ये मुख्यतः 2 प्रकारचे रोग येतात, एक म्हणजे भुरी येते आणि दुसरं म्हणजे करपा येतो. तर भुरीच्या नियंत्रणासाठी जे आहे ते तुम्ही सल्फर पावडरचा यूज करू शकता, किंवा सल्फर प्लस टेबुकोनोझोल जे येतं कॉम्बिनेशन त्याचा वापर करू शकता, किंवा नागार्जुना कंपनीचे इंडेक्स येतं त्याचे पण रिझल्ट चांगले आहेत, मेरिऑन आहे, लुना आहे, ह्या बुरशीनाशकाचा वापर करून तुम्ही भुरीपासून नियंत्रण करू शकता. त्यानंतरचा जो मुद्दा येतो तो म्हणजे करपा रोग. तर करपा रोगाच्या नियंत्रणासाठी जे आहे ते कॅब्रिओटॉप आहे, आमिस्टाटॉप आहे, नेटिओ आहे, हे जे पायरेक्लोस्ट्रोबिनचे जे कॉम्बिनेशन असले जे कीटकनाशक येतात, बुरशीनाशक येतात, तर या बुरशीनाशकाचा वापर करून तुम्ही करपा रोग जो आहे तो कम्प्लीट नियंत्रण करू शकता. तर हे एकंदरीतपणे भेंडी पिकाबद्दल होतं. तर याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील भेंडी पिकाबद्दलचे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान करण्याचा मी आतापर्यंत प्रयत्न करत आलेला आहे आणि पुढे पण